नमस्कार. मी सुधीर हर्डीकर. मागील भागामध्ये मी आपल्याला कन्सेप्ट्स ऑफ बुककीपिंग पार्ट 1, पार्ट 2 त्याचप्रमाणे इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग अशी माहिती दिलेली होती. आजच्या भागामध्ये मी अकाउंट्स म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, अकाउंट्सचे कोणते प्रकार असतात याची माहिती आपल्याला देणार आहे. हा सगळा बुककीपिंगचा पाया आहे. ज्याचा उपयोग आपल्याला बुककीपिंग आणि अकाउंटन्सीची इमारत उभा करण्याकरता होईल. ह्या व्हिडिओचा उपयोग जो आहे तो कॉमर्सला 11वी कॉमर्सला जे विद्यार्थी नवीन आलेले आहेत त्यांच्याकरता होईल. एमएससीबी ऑफिसर्स एक्झाम वगैरे जे देणार आहेत त्यांनाही होईल. जे लोक कॉमर्सशी संबंधित नाहीत पण अकाउंट शिकण्याकरता उत्सुक आहे अशा लोकांना त्याचा निश्चित फायदा होईल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून आपल्याला ही बुककीपिंगची इमारत व्यवस्थित उभी करता येईल. तर ठीक आहे, आता मी व्हिडिओ सुरुवात करतो. बघा स्क्रीनवर शब्द दिसतोय तो अकाउंट. आता अकाउंट मध्ये मी खाली एक नमुना म्हणून बिल्डिंग अकाउंट दाखवले. वेगवेगळ्या पद्धतीचे आपण जेवढे मुद्दे आहेत त्याच्याकरता अकाउंट्स तयार करतो. बिल्डिंग अकाउंट असेल, फर्निचर अकाउंट असेल, मशिनरी अकाउंट असेल. अकाउंट हे 2 भागांमध्ये विभागलेलं असतं. आता याची माहिती मी इथं लिहिलेली दिसेल. An account is a summarized record of all the transaction at one place relating to particular person, institution, property, income and expenditure. जेव्हा आपण एखादी व्यक्ती, संस्था, उत्पन्न, खर्च, मालमत्ता याच्याशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी लिहितो त्याला खातं म्हणतात. उदाहरणार्थ पाटील यांच्याशी संबंधित व्यवहार आम्ही एका ठराविक पानावर लिहिले तर त्याला पाटील अकाउंट म्हणायला हरकत नाही. बिल्डिंगशी संबंधित माहिती जर आम्ही एका पानावर लिहून ठेवली तर त्या पानाला आपण बिल्डिंग अकाउंट असं म्हणू शकतो. थोडक्यात त्या व्यक्तीशी, त्या संस्थेशी, त्या वस्तूशी संपूर्ण माहिती एका ठिकाणी जर आपण लिहिली तर त्याला अकाउंट किंवा मराठीमध्ये आपण त्याला खातं म्हणतो. आता खात्यामध्ये खातं जेव्हा आपण तयार करतो तेव्हा प्रत्येक खातं हे 2 भागांमध्ये विभागतात. ईच अकाउंट इज डिवायडेड इन 2 पार्ट्स बाय व्हर्टिकल लाईन ड्रॉन ऑन मिडल. मध्यभागी रेष मारतात. हे बघा मी या आकृतीमध्ये ही मध्यभागी रेष मारली. आता काय झालं तर या खात्याचे 2 भाग झाले. हा पहिला डावा भाग आणि हा उजवा भाग. हा जो आकृती आपण ही जी बघतो ही साधारणतः इंग्रजीमधील टी अक्षरासारखी दिसते म्हणून याला टी फॉर्म असं म्हणतात. पण उभी रेष मारल्याने या खात्याचे 2 भाग झालेले दिसतात. एक डावी बाजू आणि उजवी बाजू. या खात्याच्या डाव्या बाजूला डेबिट साइड असं म्हणतात. लक्षात ठेवा, खात्याची डावी बाजू म्हणजे काय तर डेबिट आणि खात्याची उजवी बाजू म्हणजे क्रेडिट. ही उभी रेष मारल्यानं या खात्याचे 2 भागांमध्ये रूपांतर झालं. एक पहिली बाजू म्हणजे डेबिट जी डावी बाजू आहे आणि उजवी बाजू म्हणजे क्रेडिट. थोडक्यात ही कन्सेप्ट लक्षात आली का बा की सर्व व्यवहार जेव्हा आम्ही एका ठिकाणी लिहितो, जे व्यवहार एखाद्या व्यक्तीशी संबंधित असेल, उदाहरणार्थ एक्सशी संबंधित असतील, उदाहरणार्थ वायशी संबंधित असतील, पण असं होत नाही की एक्सच्या खात्यामध्ये आम्ही वायचे व्यवहार लिहिले, वायच्या खात्यामध्ये आम्ही एक्सचे व्यवहार लिहिले. बँकेमध्ये देखील प्रत्येक खातेदारासाठी एक स्वतंत्र अकाउंट उघडलेलं असतं. आपण जर बँकेला फोन केला की माझ्या खात्यामध्ये किती शिल्लक रक्कम आहे तर बँक आपल्याला काही क्षणामध्ये याची माहिती देऊ शकते, कारण आपली सर्व माहिती एका विशिष्ट ठिकाणी लिहिलेली असते जी बँकेला सहजरित्याने सापडू शकते. थोडक्यात जेव्हा आपण एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादी संस्था याच्याशी माहिती एका जागी लिहितो त्याला खातं असं म्हणतात. खातं हे तयार करताना मध्यभागी उभी रेष आखावी लागते जेणेकरून या खात्याचे 2 भाग होतात. खात्याचा डावा भाग म्हणजे डेबिट आणि खात्याचा उजवा भाग म्हणजे क्रेडिट. थोडक्यात आपण हे जे व्यवहार एका जागी लिहिले हे खातं असं याला म्हणतात. आता खात्याचे वर्गीकरण कसं करतात, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्सचा आपण विचार करूया. खात्याचे मुख्य 2 प्रकार पडतात. खात्याचे मुख्य 2 प्रकार पडतात. आता हे प्रकार कुठले तर हा पहिला प्रकार जो स्क्रीनवर दिसतोय हा पर्सनल अकाउंट, मराठीमध्ये ज्याला व्यक्तिगत खातं म्हणतात. दी अकाउंट्स विच आर रिलेटिंग टू पर्सन्स ओनली, जी खाती व्यक्तींशी संबंधित असतात. आता व्यक्ती म्हणजे काय हे मी मागच्या भागामध्ये सांगितलेलं होतं. व्यक्ती म्हणजे फक्त एक्स वाय
सीता गीता राम श्याम नव्हे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या बँका, वेगवेगळी महाविद्यालय, शाळा याचा देखील या संस्थांचा समावेश होतो. थोडक्यात जी खाती व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित असतात त्याला पर्सनल अकाउंट्स म्हणायला हरकत नाही. आणि याचा उलट भाग असतो तो इम्पर्सनल अकाउंट्स. द अकाउंट्स विच आर नॉट रिलेटिंग टू पर्सन, ज्याचा व्यक्तीशी कसलाही संबंध नाही, त्याला इम्पर्सनल अकाउंट्स म्हणतात. लक्षात ठेवा, खात्याचे दोन मुख्य प्रकार पडतात. दोन मुख्य प्रकार कुठले कुठले, तर एक पर्सनल अकाउंट आणि दुसरा इम्पर्सनल अकाउंट्स. आता इम्पर्सनल अकाउंट जे आहेत त्याचं रूपांतर पुन्हा दोन भागांमध्ये करतात. इम्पर्सनल अकाउंट्स पुन्हा दोन भागांमध्ये त्याची विभागणी करतात. एक असतं ते रिअल अकाउंट आणि दुसरा प्रकार असतो तो नॉमिनल अकाउंट. एक प्रकार असतो रिअल अकाउंट आणि दुसरा प्रकार जो असतो तो नॉमिनल अकाउंट. थोडक्यात उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं की खात्याचे मुख्य प्रकार किती, तर मुख्य प्रकार दोन असतात. कोणते कोणते, तर पर्सनल आणि इम्पर्सनल अकाउंट्स. पर्सनल म्हणजे व्यक्तिगत आणि इम्पर्सनल म्हणजे अव्यक्तिगत, ज्याचा व्यक्तीशी कसलाही संबंध नाही. इम्पर्सनल अकाउंट्स पुन्हा दोन भागांमध्ये विभागतात. कुठले कुठले, तर एक रिअल अकाउंट आणि दुसरा नॉमिनल अकाउंट. थोडक्यात खात्यांचे एकूण तीन प्रकार पडतात. मुख्य प्रकार म्हटले तर दोन असतात, एक पर्सनल आणि इम्पर्सनल. आणि एकूण प्रकार किती म्हणून जर विचारलं तर त्याचं उत्तर असं असतं की खात्याचे एकूण तीन प्रकार असतात. कुठले कुठले, तर एक पर्सनल अकाउंट, दुसरा रिअल अकाउंट आणि तिसरा नॉमिनल अकाउंट. आता इथं मी एक अकाउंटचा हा चार्ट दाखवलाय, जो वर मी तुम्हाला सांगितलेला आहे. खात्याचे मुख्य प्रकार कोणते, तर एक पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट्स. इम्पर्सनल अकाउंट्सचे पुन्हा दोन प्रकार पडतात. कोणते कोणते, तर रिअल अकाउंट्स आणि नॉमिनल अकाउंट्स. थोडक्यात खात्याचे तीन प्रकार असतात, एक पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता टेक्स्टबुकचा विचार जर आम्ही केला तर पर्सनल अकाउंट्स मध्ये त्यांनी तीन प्रकार तिथं एक्सप्लेन केलेले आहेत. 11वीचं टेक्स्टबुक जर आपण बघितलं तर तीन प्रकार दिलेत. ऍक्च्युअली हा प्रकार खूप अवघड केल्यासारखा झालेला आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. की पर्सनल अकाउंट्स म्हणजे काय, ते व्यक्तिगत खातं म्हटलं तर पुरेसं आहे, त्याचे पुन्हा तीन भाग करण्याची तशी आवश्यकता असत नाही. रिअल अकाउंटच्या बाबतीत त्यांनी तोच घोळ घातलेला आहे की रिअल अकाउंट्स म्हटलं की जी खाती वस्तूशी संबंध आहे एवढं पुरेसं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी हे दोन प्रकार इथं केलेले दिसतात. पण आपण सहज सोप्या रीतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की जी खाती व्यक्तीशी संबंधित असतात ती पर्सनल अकाउंट असतात, जी खाती व्यक्तीशी संबंधित नसतात ती इम्पर्सनल अकाउंट्स असतात. आता इम्पर्सनल अकाउंट्स अव्यक्तिगत खाते मी जे म्हणतो त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. कोणते कोणते, तर रिअल अकाउंट्स आणि नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता पर्सनल अकाउंट्स मध्ये टेक्स्टबुक मध्ये तीन प्रकार दिसतात. कुठले कुठले, ते एक नॅचरल पर्सनल अकाउंट्स, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंटचे तिथं दोन प्रकार तुम्हाला दिसतील, एक टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. पण आपण अभ्यास करताना लक्षात ठेवा की खात्याचे मुख्य तीन प्रकार असतात. कोणते कोणते, ते एक पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता टेक्स्टबुक मध्ये जी माहिती मी छापली आहे ती तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. पर्सनल अकाउंट्स म्हणजे काय, तर दी अकाउंट्स विच आर रिलेटिंग टू पर्सन अँड इन्स्टिट्यूशन. जी खाती व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित असतात. लक्षात ठेवा, व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित असतात त्याला पर्सनल अकाउंट्स असं म्हणतात. आता एवढी माहिती आपल्याला पुरेशी आहे, पण टेक्स्टबुक मध्ये त्यांनी पुन्हा त्याचे तीन प्रकार केलेले दिसतात. These accounts are classified into following three groups. त्या पर्सनल अकाउंट्स मध्ये त्यांनी तीन ग्रुप केले. का केले मला माहिती नाही, पण पर्सनल अकाउंट व्यक्तिगत खाते म्हटले की त्याच्यामध्ये सगळे मुद्दे समाविष्ट होतात, पण त्यांनी तिथं छापले त्या पद्धतीने मी एक्सप्लेन करतो. बघा, नॅचरल पर्सनल अकाउंट जे नैसर्गिकरित्या जन्माला आलेले आहेत त्याला नॅचरल पर्सनल अकाउंट्स म्हणतात. अकाउंट्स रिलेटिंग टू इंडिव्हिज्युअल ह्युमन बिंग्स, आपल्यासारखी माणसं जी आहेत त्यांच्याशी संबंधित जी खाते आहेत नॅचरल पर्सनल अकाउंट्स म्हणतात. उदाहरणार्थ मी छापलेलं आहे राम, श्याम, सीता, गीता, आता मी स्वतः हर्डीकर, हे नॅचरल पर्सनल अकाउंट्स मध्ये येतो. आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट, आर्टिफिशियल पर्सन अकाउंट्स इन्क्लूड द अकाउंट्स
ऑफ ऑर्गनायझेशन असोसिएशन विच आर क्रिएटेड बाय लॉ. वेगवेगळ्या संस्था या कायद्यानं अस्तित्वात आल्या असतात, वेगवेगळ्या संघटना या कायद्यानं अस्तित्वात आलेल्या असतात. त्यांना आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स असं म्हणतात. आता उदाहरणार्थ काय तर बँक ऑफ इंडिया कायद्यानं अस्तित्वात आली असती. हिरो कंपनी लिमिटेड ही कंपनी आहे, कायद्यानं अस्तित्वात आलेली आहे. डी शिंदे कॉलेज आहे, कायद्यानं ते अस्तित्वात आलेलं असतं, त्याचं अस्तित्व कायदेशीर असतं. न्यू हायस्कूल, कोल्हापूरमधलं न्यू हायस्कूल आहे जे तुम्ही शिकलो, तर हे कायदेशीर रीतीनं अस्तित्वात आलेलं असतं. त्यामुळे याला आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स असं म्हणतात. पण ही संस्था आहे, त्यामुळे याचा समावेश ह्या पर्सनल अकाउंट मध्ये होतो. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, दी अकाउंट्स रिप्रेझेंट्स अ सर्टन पर्सन, ज्या खात्यावरनं काही व्यक्तींचा आपल्याला अर्थबोध होतो, अशी काही खाती असतात. आता ही खाती कुठली असतात ते इट रिलेट्स टू आउटस्टँडिंग अँड प्रीपेड आयटम्स. काही लोकांना आम्ही रक्कम देणं लागतो, मी काय म्हणते बघा, काही लोकांना ही रक्कम आपण देणं लागतो. अँड प्रीपेड आयटम्स, काही लोकांना आम्ही आगाऊ रक्कम दिलेली असते. ही जी आहेत ही खाती रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स मध्ये येतात. आपल्याला फार डीप मध्ये जायची गरज नाही. आपण लक्षात ठेवा की काही मुद्दे जे आगाऊ दिलेले असतात त्याला प्रीपेड म्हणतात आणि काही देणं असतात त्याला आउटस्टँडिंग असं म्हणतात. त्याचा समावेश हा पर्सनल अकाउंट मध्ये होतो. उदाहरणार्थ इथं मी छापलेलं इथं लिहिलेलं दिसेल, आउटस्टँडिंग रेंट, देणं असलेलं भाडं. आम्ही काही व्यक्तींना भाडं देणं लागतो, व्यक्तींना म्हणतोय मी, याचा अर्थ ते पर्सनल अकाउंट आहे. आणि प्रीपेड सॅलरी, काही व्यक्तींना, काही कामगारांना आम्ही आगाऊ पगार दिलेला आहे, काही व्यक्तींना जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्याचा समावेश हा पर्सनल अकाउंटशी होतो. थोडक्यात आता हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की पर्सनल अकाउंट्स कशाला म्हणायचं, तर जी खाती व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित असतात त्याला पर्सनल अकाउंट्स असं म्हणतात. ज्याच्यामध्ये समावेश होतो तो राम, श्याम, सीता, गीता, एक्स, वाय यासारख्या व्यक्ती. त्याच्यानंतर काही कायद्यानं अस्तित्वात आलेल्या संस्था असतात त्याचाही समावेश होतो. बँक ऑफ इंडिया, हिरो कंपनी लिमिटेड, डी शिंदे कॉलेज, न्यू हायस्कूल, त्याच्यानंतर कोल्हापुरातलं विवेकानंद कॉलेज येईल, DRK कॉलेज ऑफ कॉमर्स येईल. वेगवेगळ्या बँका याच्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या सहकारी संस्था, वेगवेगळ्या भागीदारी संस्था, याचाही समावेश त्याच्यामध्ये होणार. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन संस्था आहे म्हटल्यावर त्याचा समावेश हा पर्सनल अकाउंट मध्ये होणार. बँक ऑफ महाराष्ट्र याचा समावेश पर्सनल अकाउंट्स मध्ये होणार. वेगवेगळ्या शाळा आहेत, पद्माराजे सारखी कोल्हापुरातली शाळा आहे, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, ह्या सगळ्या संस्था आहेत, त्याचा समावेश पर्सनल अकाउंट्स मध्ये होतो. आणि याशिवाय आणखीन त्याच्यामध्ये लक्षात आपण ठेवा की आउटस्टँडिंग रेंट किंवा प्रीपेड सॅलरी, जेव्हा आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड शब्द येतात त्याचा समावेश हा जो आहे हा पर्सनल अकाउंटशी होतो. त्याचा समावेश पर्सनल अकाउंट मध्ये होतो. थोडक्यात व्यक्ती आणि संस्था याच्याशी संबंधित असलेली सर्व खाती ही पर्सनल अकाउंट्स म्हणून ओळखतात. आता खात्याचे मुख्य प्रकार मी तुम्हाला सांगितले की एक असतो पर्सनल अकाउंट आणि दुसरा इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंट्स ही पुन्हा व्यक्तिगत खाती जी असतात ती दोन भागांमध्ये विभागतात. एक त्यातला गट असतो रिअल अकाउंट आणि दुसरा नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंटची आता माहिती आपण बघूया. स्क्रीनवर ही माहिती आता आपल्याला दिसते. रिअल अकाउंट्स आर दोज अकाउंट्स विच आर रिलेटिंग टू थिंग्स हॅव्हिंग एक्झिस्टन्स, ज्यांना अस्तित्व आहे, अशा ज्या काही वस्तू आहेत त्याच्याशी संबंधित खाती जी आहेत त्यांना रिअल अकाउंट असं म्हणतात. थोडक्यात ज्या वस्तू आपल्याला डोळ्याला दिसतात, ज्या अस्तित्वात आहेत त्यांच्या खात्यांना आपण रिअल अकाउंट म्हणतो. इन अदर वर्ड्स, द अकाउंट्स ऑफ ऍसेट्स अँड प्रॉपर्टीज आर टू बी कॉल्ड रिअल अकाउंट. जी मालमत्तांची खाती असतात त्यांना रिअल अकाउंट्स म्हणतात. आता आपल्याला एवढी माहिती पुरेशी असते की वस्तूंशी संबंधित खाती जी असतात किंवा जी मालमत्तांशी संबंधित खाती असतात ती रिअल अकाउंट्स असं म्हणतात. पण आता टेक्स्ट बुक मध्ये पुन्हा याचे त्यांनी दोन प्रकार केलेले दिसतात. एक टँजिबल रिअल ऍसेट्स म्हणजे जे डोळ्याला दिसतात आणि इनटँजिबल रिअल ऍसेट्स की जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत. आता टँजिबल रिअल ऍसेट्सचा आपण अर्थ बघूया. द ऍसेट्स विच कॅन बी सीन, टचड, ज्यांना आपण हात लावू शकतो, जे आपण डोळ्यानं बघू शकतो. फॉर एक्झाम्पल मशिनरी, यंत्रसामुग्री आपल्याला डोळ्याला दिसते, मोटार कार डोळ्याला दिसते, बिल्डिंग इमारत डोळ्याला दिसते, गुड्स दुकानात ज्या वस्तू असतात त्याच्याबद्दल मी माहिती पहिल्या भागामध्ये दिली होती. गुड्स तर ह्या आपल्याला डोळ्याला दिसू शकतात. कॅश आपल्याला डोळ्याला दिसू शकते. ही उदाहरणं जी आहेत ती टँजिबल रिअल अकाउंट्स जे आहेत हे आपल्याला डोळ्याला दिसतात. या वस्तू आपल्याला डोळ्याला दिसतात, इमारत दिसते, मशिनरी दिसते.
लाईव्ह स्टॉक देखील हे रिअल अकाउंट मध्ये येतात. लाईव्ह स्टॉक म्हणजे जनावर आपल्याला डोळ्याला दिसू शकतात. हे सगळे रिअल अकाउंट्स आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी दुसरा प्रकार जो केलाय तो इनटेंजिबल रिअल अकाउंट्स. The assets which cannot be seen or touched but they can be measured in money. ज्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत पण पैशामध्ये मोजता येतात किंवा ते विकल्यानंतर तुम्हाला पैसे मिळू शकतात, त्यांना इनटेंजिबल रिअल अकाउंट्स ऍसेट्स असं म्हणतात. आता टेंजिबल रिअल ऍसेट्स काय, तर त्या डोळ्याला दिसतात, त्याचा समावेश या रिअल अकाउंट मध्ये होतो. आणि इनटेंजिबल रिअल ऍसेट्स म्हणजे काय, तर ज्या आपल्याला डोळ्याला दिसू शकत नाहीत पण विकून आपल्याला पैसे मिळू शकतात. आता याची उदाहरणं इथं मी छापलेली आहेत. गुडविल, नावलौकिक. गुडविलला काय म्हणतात, नावलौकिक म्हणतात. त्याच्यानंतर पेटंट्स, उत्पादनाचे हक्क. एखादी वस्तू आपण तयार केली, शोध लावून आपण तयार केली असेल तर त्या वस्तूचा उपयोग फक्त आपल्याला व्हायला पाहिजे, इतरांनी त्याची कॉपी करता कामा नये. त्याचे पेटंट्स आपण हे विकत घेतले पाहिजेत. पेटंट्स असतील तरच ती वस्तू आपल्याला तयार करता येते. आणि ट्रेडमार्क, एखादी वस्तू ओळखण्याकरता ट्रेडमार्क आपल्याला गरजेचा असतो. उदाहरणार्थ दालदा वनस्पती तूप म्हणून असतं, तर त्याचा नारळाच्या झाडाचं चित्र आहे. तर ट्रेडमार्क बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही नक्की वस्तू कोणती आहे. किंवा ऍपलचा मोबाईल जर आपण बघितला तर सफरचंदासारखा एक चित्र त्याच्यावर दिसतं, ट्रेडमार्क आहे तो. त्याच्यावरून आपल्याला ही वस्तू कळते. ते ट्रेडमार्क विकल्यानंतर आपल्याला त्याचे पैसे सहजरीतीने मिळू शकतात. थोडक्यात आता जी खाती वस्तूंशी संबंधित आहेत, जी खाती मालमत्तांशी संबंधित आहेत, त्यांना रिअल अकाउंट्स असं म्हणतात. मी उदाहरण काही तुम्हाला एक्सप्लेन करतो. मशिनरी, त्याच्यानंतर बिल्डिंग, लँड, पेटंट्स, ट्रेडमार्क, गुडविल, कॅश, त्याच्यानंतर दुकानात असलेले वस्तू, गुड्स, हे सगळे जे आहेत, मोटार कार, यांना आपण ही रिअल अकाउंट्स म्हणतो. या वस्तू ज्या आहेत त्यातल्या काही वस्तू आपल्याला डोळ्याला दिसतात, काही वस्तू डोळ्याला दिसत नाहीत. पण डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तू या कमी असतात, पण डोळ्याला दिसणाऱ्या वस्तू या जास्त असतात. मशिनरी आपल्याला डोळ्याला दिसते, बिल्डिंग आपल्याला डोळ्याला दिसते, दुकानातल्या वस्तू आपल्याला डोळ्याला दिसतात, कॅश डोळ्याला दिसते. ह्या सगळ्या रिअल अकाउंट्स आहेत. थोडक्यात वस्तूशी संबंधित खाती ही रिअल अकाउंट असतात. आणि आता हा तिसरा प्रकार मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, नॉमिनल अकाउंट्स. द अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस, खर्च, लॉसेस, तोटा, इन्कम, उत्पन्न अँड गेन, फायदा, आर कॉल्ड नॉमिनल अकाउंट. जी खाती उत्पन्न, खर्च, फायदा, तोटा याच्याशी संबंधित असतात त्यांना नॉमिनल अकाउंट असं म्हणतात. थोडक्यात ही खाती आपण फक्त नावानं ओळखतो. दाखवा म्हटलं तर कधीच शक्य होत नाही. पगार दाखवा म्हटलं तर आपल्याला पगार दाखवणं शक्य होत नाही. पैसे दाखवता येतील पण पगार म्हणून काय, तर वस्तू नाही दाखवता येत. पगार म्हणून आम्ही पैसे दाखवू, जे रिअल अकाउंट मध्ये येतात. किंवा आम्ही भाडं दिलं, भाडं दाखवा म्हटलं तर आम्ही पैसे दाखवू. पण भाडं दाखवा, रेंट दाखवा म्हटलं तर रेंट नावाची अशी कुठलीही वस्तू तुम्हाला मार्केटमध्ये दाखवता येणं शक्य नाही. ही कन्सेप्ट आहे जी आपल्याला आणि समोरच्या पार्टीला कळू शकते. याला मराठीमध्ये नाममात्र खाती म्हणतात. काय म्हणतात, नाममात्र खाती, जी फक्त नावानं आपल्याला ओळखता येतात. हे दाखवा म्हटलं तर शक्य नाही. पण ही खाती उत्पन्न, खर्च, फायदा, तोटा यांच्याशी संबंधित असतात. आता याची काही उदाहरणं मी इथं खाली लिहिलेली दिसतील. सॅलरी, पगार, रेंट, भाडं, वेजेस, मजुरी, इंटरेस्ट व्याज, सन्ड्री एक्सपेन्सेस, किरकोळ खर्च, इन्शुरन्स, विमा हप्ता. तर हे सगळे खर्च आहेत. पण हे दाखवा म्हटलं तर आपल्याला शक्य नाही. आपण हे पैशामध्ये देतो. पण ही कन्सेप्ट आपल्या मनाला ही कळलेली असते की आपण आज पगार देतोय, आज आपण भाडं देतोय. पण कुणी जर विचारले की पगार दाखवा, तर हा दाखवता येणं शक्य नाही. थोडक्यात आता मी एवढे जी माहिती दिली याच्यावरून आपल्याला काही मुद्दे हे लक्षात आलेले असावेत की खातं जे आहे की एखाद्या व्यक्तीशी, संस्थेशी, वस्तूंशी संबंधित जेव्हा माहिती आम्ही एकत्र लिहितो त्याला खातं म्हणतात. खात्याच्या मध्यभागी ही उभी रेष आखल्यानं खात्याचे दोन प्रकार पडतात. एक डावी बाजू जी आहे ज्याला डेबिट म्हणतात आणि उजवी बाजू जी आहे ज्याला क्रेडिट म्हणतात. खातं हे इंग्रजीतील टी अक्षरासारखं दिसतं, हे टी अक्षरासारखं दिसतं, त्यामुळे याला टी फॉर्म म्हणतात. खात्याची डावी बाजू म्हणजे डेबिट आणि उजवी बाजू म्हणजे क्रेडिट.
आता खात्याचे मुख्य प्रकार कोणते? तर खात्याचे मुख्य प्रकार म्हणजे पर्सनल अकाउंट्स, व्यक्तिगत खाती आणि इम्पर्सनल अकाउंट म्हणजे अव्यक्तिगत खाती. अव्यक्तिगत खाती पुन्हा 2 भागांमध्ये विभागतात. कुठले कुठले? तर रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. खात्याचे मुख्य प्रकार 2, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. आणि खात्याचे एकूण प्रकार किती? तर पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. कुठलंही खातं जर आपण विचार केला तर त्याचा समावेश या 3 भागांमध्ये बसलाच पाहिजे. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता पर्सनल अकाउंटचे पुन्हा 3 प्रकार इथं दिसत आहेत. एक नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. पण एवढं लक्षात ठेवा की जी खाती व्यक्तींशी संबंध असतात ती पर्सनल अकाउंट्स. आता ज्यांचा संबंध व्यक्तींशी नसतो ती पर्सनल अकाउंट्स असतात. त्याच्यामध्ये रिअल अकाउंट असतात. रिअल अकाउंट मध्ये 2 प्रकार असतात. एक टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा समावेश कशामध्ये होतो? कशाशी संबंध असतो? तो वस्तू आणि मालमत्ता यांच्याशी त्याचा संबंध असतो. म्हणजे थोडक्यात जी खाती वस्तू आणि मालमत्तांशी संबंधित असतात त्यांना रिअल अकाउंट असं म्हणतात. आणि नॉमिनल अकाउंट्स कशाला म्हणतात? तर जी खाती उत्पन्न, खर्च, फायदा, तोटा याच्याशी संबंधित असतात त्यांना नॉमिनल अकाउंट्स असं म्हणतात. व्यक्तींशी संबंधित पर्सनल अकाउंट, वस्तूंशी संबंधित रिअल अकाउंट आणि जी खाती उत्पन्न, खर्च, फायदा, तोटा याच्याशी संबंधित असतात त्यांना नॉमिनल अकाउंट असं म्हणतात. आपल्याला हा प्रयत्न करण्याची गरज आहे की पुस्तक जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा खातं कुठल्या गटामध्ये बसतं याचा आपल्याला दीर्घकाळ अभ्यास करणं आवश्यक आहे. हा या बुक किपिंगचा पाया आहे. ही दिलेली माहिती आपण वारंवार पाहत चला. यामुळे आपल्याला बुक किपिंगची इमारत अतिशय व्यवस्थितरित्या उभी होण्यास मदत होईल. सोप्या पद्धतीमध्ये मराठीमध्ये मी ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला. इंग्रजीमध्ये माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसतीच आहे. पण हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर निश्चित लाईक करा. मग तुम्ही माझ्या हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका की जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.